बेस करतो आपल्याला एक 3 फुटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं. थोडंसं मार्किंग आलं ते मार्किंग खाली आलं. मार्किंग यासाठी केलं आहे की या गोलाच्या आतमध्ये 3 रंग टाकायचे. पहिला रंग त्या मार्किंगवर टाकला. दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडंसं त्याला मिक्स करून टाकलं. तिसरा रंग हा मध्ये पूर्ण भरून टाकला. हा झाला बेस. बेस केल्यानंतर सेंटर पॉईंट काढला. तर सेंटर आणि डिझाईनचा सेंटर आपण एकमेकांना फक्त मॅच केलं. आता जाळीवरती पांढरा, पिवळा आणि पोपटी हे रंग फिक्स आहेत. डिझाईन कोणताही असलं तरी लाईट कलर असल्यामुळे हे बेसला वापरायचे नाही. सुरुवातीला हिरवा रंगाची बाहेर फिरवला. त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडंसं ओव्हरलॅप करून फिरवलं. तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला. आता शेवटी पिवळा रंग पांढऱ्यात मिक्स करायचा आणि डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं. ठीक आहे. आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन हे तयार. ही पूर्ण प्रोसेस यात दिलेली आहे. रंग कोणती खाली टाकायचे